पावसाळा सुरू झाला की निसर्ग हिरवाईने नटतो. पण याच काळात आपल्या घराच्या आसपास एक अनपेक्षित पाहुणा दिसू शकतो, साप. बिळांमध्ये पाणी साचल्यामुळे किंवा आसरा शोधताना साप मानवी वस्तीजवळ येऊ शकतात. पण साप दिसला म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाही. आज जाणून घेऊया महाराष्ट्रात आढळणाऱ्या 4 प्रमुख विषारी सापांची ओळख आणि सर्पदंश झाल्यास नेमकं काय करायचं. नमस्कार, मी हर्ष आणि तुम्ही पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. भारतामध्ये सर्पदंशाच्या मोठ्या प्रमाणातील घटनांमध्ये 4 प्रमुख विषारी सापांचा समावेश होतो: नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. पहिला, नाग. नागाच्या मानेजवळ फणा दिसतो. त्याचे विष प्रामुख्याने मज्जासंस्थेवर परिणाम करू शकते आणि गंभीर परिस्थितीत श्वसनावरही परिणाम होऊ शकतो. दुसरा, मण्यार. हा प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो. त्याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करू शकते, त्यामुळे सुरुवातीला लक्षणे कमी दिसत असली तरी हा दंश गंभीर ठरू शकतो. तिसरा, घोणस. शरीरावर साखळीसारखा नमुना दिसणारा हा साप अत्यंत विषारी आहे. त्याचे विष रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत गंभीर बिघाड करू शकते. चौथा, फुरसे. आकाराने तुलनेने लहान असला तरी हा अत्यंत विषारी साप आहे आणि त्याचा दंश गंभीर ठरू शकतो. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, सर्पदंश विषारी आहे की नाही हे कसं ओळखायचं? फक्त दातांच्या खुणा, सूज किंवा वेदना पाहून सर्पदंश विषारी आहे की नाही हे ठरवता येत नाही. काही विषारी दंशांमध्ये सुरुवातीला स्थानिक लक्षणे अगदी कमी असू शकतात. म्हणूनच साप चावल्याचा संशय आला तर लक्षणांची वाट पाहू नका. सर्वप्रथम शांत राहा, रुग्णाला धावू देऊ नका किंवा शक्य तितक्या कमी हालचाली करा. दंश झालेला हात किंवा पाय स्थिर ठेवा. घड्याळ, अंगठी, बांगडी किंवा घट्ट वस्तू असतील तर सूज येण्यापूर्वी त्या काढून ठेवा. आणि सर्वात महत्वाचं, तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन जा. अँटीव्हेनमची गरज आहे की नाही हे डॉक्टर ठरवतील. आता या चुका अजिबात करू नका. जखम ब्लेडने कापू नका, तोंडाने विष चोखण्याचा प्रयत्न करू नका, घट्ट दोरी किंवा टुर्निकेट बांधू नका. जखमेवर कोणतेही घरगुती पदार्थ, औषध किंवा रासायनिक पदार्थ लावू नका. आणि मांत्रिक, झाडफूक किंवा अप्रमाणित उपचारांमध्ये वेळ वाया घालवू नका. पावसाळ्यात सापांपासून बचावासाठी घराभोवतीचा कचरा, लाकूड, दगड किंवा विटांचे ढीग साचू देऊ नका. उंदरांचा वावर कमी ठेवा आणि रात्री बाहेर पडताना टॉर्चचा वापर करा. घरात किंवा जमिनीवर झोपताना विशेष काळजी घ्या. आणि लक्षात ठेवा, साप दिसला तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि स्थानिक सर्पमित्र किंवा संबंधित वन विभागाशी संपर्क साधा. भीती नाही, सावधगिरी आणि योग्य माहितीच जीव वाचवू शकते. तुमच्या परिसरात साप आढळल्यास तुम्ही सर्वात आधी काय कराल? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती महत्वाची वाटली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.